नमस्कार, मी तेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. नमस्कार, मी तेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो, आज खतरनाक विषय आहे. आमच्या वर्धेले एक ओबीसीची भव्य सभा आयोजित केली होती, पण ती सभा पूर्ण फ्लॉप झाली. कारण त्याच्या मागचं रिझन वेगवेगळे 2-4 कारणं असू शकते. पण मी त्या सभेले हजेरी लावली म्हणून बऱ्याचशा मराठा बांधवांनी, म्हणजे जास्त नाही, ठीक आहे, खूप झालं तर 1% असन, त्यांनी मला ट्रोल केलं. तर मला ट्रोल करण्याचं काही कारण नाही. मी काही राजकीय माणूस नाही. मी या देशातल्या प्रत्येक माणसाले, ठीक आहे, त्याचे संवैधानिक हक्क समजून सांगण्याचं काम करत असतो. आणि मी तिथं माझी बाजू मांडण्यासाठी गेलो होतो. म्हणून मराठा समाजाले आरक्षण कसं मिळेल, हे मराठा समाजाने संवैधानिक मार्गातून कसं मिळेल याचे जे लोक संविधानाचा अभ्यास करतात त्यांना विचारायला पाहिजे. नसन विचारत तर मीच तुम्हाला सांगेन का मराठा समाजाला संवैधानिकरित्या आरक्षण कसं मिळू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता आणि कोणतीही जाळपोळ न करता आणि कोणत्याही जाती धर्मातल्या लोकांचे घरं दुकानं न जायता या देशातल्या 16% कम्युनिटीले आरक्षण मिळून दिलं. ते कसं मिळून दिलं, का मिळून दिलं आणि कोण्या पद्धतीने मिळून दिलं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मराठा बांधव जर आक्रमक होत असन आणि ते दुसऱ्याचे घरं जायत असन, दुकानं जायत असन आणि दंगली घडून आणत असन, तर आपल्याच मराठा बांधवावर, आपल्याच बहीण भावावर याच्या पोलीस केसेस लागन. आणि तुम्हाला सांगतो, मग कोणतीच तुमच्या, ठीक आहे, कोणीच तुमच्या मदतीला येणार नाही. कोणता राजकीय नेता नाही, कोणीच नाही. आणि मनोज जरांगे पाटील कुठं कुठं तुमच्या केसेस भांडत बसन, तेच तर पहिले गरीब आहे. म्हणून ठीक आहे, हे समजून घ्या. आणि जरांगे पाटलांनीही आपले जे काही लोक सभेत येतात त्यांना शांततापूर्ण मार्गाने असं जाळपोळ करू नये असं आवाहन करा. पाया पडून सांगतो, एका CCTV कॅमेऱ्यात जर तुम्ही आले दंगलीच्या आणि तुम्हाला पोलिसांनी उचललं आणि तुम्हाला जर कोर्टात दाबलं धरून, तुमच्यावर केसेस चढवले आणि चढणारच तुम्ही जिथं जिथं. आता मला, ठीक आहे, एक बीडचा माणूस भेटला त्या दिवशी, त्याचं अख्खं 4 कोटीचं हॉटेल जायलं, ठीक आहे, त्या हॉटेलचे व्हिडिओ फुटेज आहे. आता तिथं, ठीक आहे, जरांगे पाटलानं असं म्हटलं का बा ते पोरं मराठा नव्हते, तर मराठा नव्हते. आणि वरून जरांगे पाटील असे म्हणते का, ठीक आहे, त्या सगळ्या जेवढ्याही लोक त्या आंदोलनात होते, त्या याच्यात होते, त्याच्यावरच्या केसेस मागं घ्या. तर काही लोकांचं म्हणणं असं पडलं मराठा बांधवाचं का तिथं त्यांनी स्वतःच हॉटेल पेटून लावलं. तर जर त्यांनी स्वतः हॉटेल पेटून लावलं तर ज्या लोकांना अटक झाली बीडच्या दंगलीमध्ये, बीडचे दुकानं जायले, असं करू नका. आपलेच भाऊबंद आहे, ठीक आहे, असं, ठीक आहे, हे जे राजकीय लोक आहे याची खेळ समजून घ्या. हे मराठा बांधवाचा वापर आणि ओबीसी बांधवाचा वापर ह्या आपली राजकीय पोळी शेकून घेण्यासाठी घेते. मी का सांगून राहिलो ते ऐका. तुमचा घात कोण केला? मराठा समाजाला मिळालेलं 13% आरक्षण हे देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलं, पण मात्र हिसकून कसं घेतलं, म्हणजे या हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं नड्यात हात टाकायचा आणि काढून घ्यायचं. हे प्लॅनिंग तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. हे सगळे प्लॅन नागपूरवरून चालते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला जर सद्बुद्धी असन थोडीशी, तर थोडेसे हे याच्या डेट पहा, तारखा पहा का तुमचं आरक्षण कुठं रद्द झालं. आणि मी सर्व संवैधानिक बोलतो, कायद्यानं बोलतो आणि जे दिलं आहे किंवा जे देणार आहे त्याच्यावर माझे वक्तव्य करतो. समजलं का? मी आता तुम्हाला तुमचा घात कोणी केला आरक्षणाचा हे सांगतो. आणि मी तिथं त्या सभेत जे गेलो होतो तर इथं सभा ठरवली. मला 4 दिवसाच्या अगोदर सांगितलं का गुरुजी ओबीसीची सभा आहे. आता मी म्हणलं सभा आहे तर ठीक आहे बा, मोठी सभा आहे, ठीक आहे बा. मला म्हणे एक व्हिडिओ घ्या. मी 1चे 2 व्हिडिओ घेतले. जसा तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मराठा बांधवाले,
का आमच्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे, आमची परिस्थिती बिकट आहे, तशीच मलाही या संविधानाने अधिकार दिलेला आहे का माझ्या जातीच्या आरक्षणावर जर कोणी गदा आणत असेल तर मी त्याच्या संरक्षणासाठी उभं झालो पाहिजे. उद्या माझा पोरगा जर भविष्यात म्हणन का बाबा तेव्हा तुम्ही कुठं होते, का करत होते, तर मी त्याला उत्तर देईन का बाबू मी त्यासाठी आंदोलन केलं, मी त्याच्यात होतो. म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मी या मताचा आहे. पण शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही का दुसऱ्याच्या ताटातली भाकर ओढून आपलं पोट भरायचं. हे शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही. म्हणून आरक्षण कसं मिळेल संवैधानिकरित्या, पहिला व्हिडिओ आपला याच्यावर राहील का तुमचा घात, मराठा बांधवाचा घात कोणी केला. दुसरा व्हिडिओ मी 1-2 दिवसात टाकतो. संवैधानिकरित्या जर मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असन, जे सुप्रीम कोर्टात बी स्टँड राहिलं पाहिजे, असं आरक्षण मिळवायचं असन तर ते कसं मिळवायचं त्याचे मार्ग मी समजून सांगेन. आणि मला ट्रोल केलं का कराय मास्तर जाती द्वेष करत आहे, ठीक आहे तू मास्तर आहे अवकातीत राय, अमक करीन ढमक करीन, याचे क्लास कोण लावायचे नाही. तर भाऊ माया क्लास कोणी लावायचे नाही तर नका लावू, माया का बापाचं चाललं नाही लावले तर. मी नॉलेज देऊन राहिलो, चांगलं वाटते म्हणून लोक लावते, समजलं का. आणि जे व्हिडिओ लोकांच्या कल्याणाचे हिताचे आहे ते मी टाकतो. 40 लाख पोट्यासाठी मी आंदोलन केलं, ठीक आहे. याच्यात तर माया काही स्वार्थ नव्हतं, मला तर काही आता स्पर्धा परीक्षा द्यायच्या नाही. त्याच्यात म्या नाही असा विचार केला का नाही हे मराठ्या पोरायले भेटन, हे ओबीसीच्या पोरायला भेटन, हे एससीच्या पोरायले. ज्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR आला त्याच्यात वर्ग 2 पासून वर्ग 3च्या सर्वच परीक्षा होत्या. 40 लाख पोट्टे महाराष्ट्रात अभ्यास करते, त्याच्यासाठी एकटा रस्त्यावर मीच उतरलो पहिले, मॅच आंदोलन केलं. माय आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं जागोजागी माय पाहून. म्हणून शासनाने GR मागं घेतला, त्याच्यात म्या जातीभेद नाही केला. पण ठीक आहे माझ्या वाट्याले, ठीक आहे ओबीसी बांधव मंडल आयोग म्हणते का 52% आहे. 1931चा डाटा वापरून राहिलं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेसनंही जातीनिहाय जनगणना केली नाही, BJPचं सरकार आलं BJPनंही केली नाही. आणि जेव्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदा उठला होता तेव्हा त्या ओबीसीच्या आरक्षणात 85 खासदार घेऊन VP सिंगच्या सोबत BJP होती, ओबीसीला आरक्षण देते म्हणून BJPनं पाठिंबा काढून टाकला होता 85 खासदाराचा. म्हणून ओबीसीनं हे बी समजून घ्या. आणि ठीक आहे हे लक्षात ठेवा, नागपूरहून जे सरकार चालून राहिलं ते अजिबात तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटू देणार नाही. त्याला माहीत आहे का तुम्हाला जर आरक्षण मिळालं तर त्याचा वाटा कमी होते, हे तुम्ही समजून घ्या. आपल्यात भांडण लावून राहिले ह्या ओबीसी बांधव आणि ह्या मराठा बांधव, यायले झगडे लावून द्यायचे, आपली राजकीय पोळी शकून घ्यायची. आता मराठ्याला कुणब्याचं प्रमाणपत्र दिलं का यायले ओबीसीतून आरक्षण भेटते असं वाटण, पण त्याच्याही पिटिशन कोर्टात जाईल. आणि त्या जर पिटिशन प्रूव्ह नाही झाल्या, त्या जर प्रूव्ह करू नाही शकल्या तर तुम्हाला कोर्टानं आदेश दिला का यायले ओबीसीत घेऊ नये, मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्याचे प्रोव्हिजन, असा जर कोर्टानं निर्णय दिला तर मग कुठं स्टँड राहील. आणि हे इलेक्शनची जे 2024ची वेळ आहे हे निघून चालली जाईल आणि तुम्ही त्याच्या पाड्यात मतदान कराल. आणि तेच त्याला अपेक्षित आहे का तुमचं मतदान आता कुणबी प्रमाणपत्र देऊन आपल्या पाड्यात कसं पाडून घ्यायचं. आता जरांगे पाटील म्हणते सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. अरे ज्याच्या नोंदी आहे त्याला द्या, ठीक आहे. ते ओबीसीत आले तर ते किती लोक आहे, ठीक आहे किती लोक आहे असे. आता तिथं ठीक आहे महसूल डिपार्टमेंट, ठीक आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट, ठीक आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये नोंदी सापडल्या, पण एकाच माणसाचे नाव वेगवेगळ्या 8-9 डिपार्टमेंटमध्ये आहे, असेही नाव आहे. त्याची स्क्रुटिनी करण आणि त्याच्याहून शिल्लक डाटा जेवढा उरण तेवढे लोक ओबीसीत येईल. पण ज्या मराठा बांधवाची बिकट परिस्थिती आहे त्याच्या कुणबीच्या नोंदी नाही भेटल्या तर मग त्याच्यासाठी आरक्षण कसं स्टँड बाय राहील. त्याचं आरक्षण सुप्रीम कोर्टात स्टँड झालं पाहिजे, हे कसं राहील. तर याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ घेणार आहे. आणि शिकलेले ज्या माणसाला संविधानाचं नॉलेज आहे, चांगलं नॉलेज आहे, असाच माणूस तुम्हाला चांगला सल्ला देईन, दुसरे लोक देणार नाही. मी तिथं त्या सभेले माझं ओपिनियन मांडण्यासाठी गेलो होतो. मला 5 मिनिट दिलं, मला काही धडानगतीचं तिथं बोलता नाही आलं, समजलं का. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांनी मला ट्रोल केलं. तर हे ट्रोल केलं
तर हे तुम्ही ठीक आहे त्याच्यातही मला प्रसिद्धच केलं, मला ट्रोल करून ठीक आहे खूप काही तुम्ही तीरगीर मारला असं काही समजू नका. कारण मी काही अशा ट्रोल करण्याला काही भेट नाही. माझी बांधू मी संवैधानिकरित्या मांडतो. मी काही कोणत्या राजकीय पक्षाचा आहे नाही आणि कुठं गेलोय मी राजकीय पक्षात तर मी आपली बाजू मी ठाम मांडीन. ठीक आहे. कारण मला संविधानाने ज्या गोष्टी चांगल्या शिकवल्या आहे, आपल्या समाजाची आपल्या हिताची लोकांच्या कल्याणाच्या बाजू कशा मांडायला पाहिजे. आजही मी सांगून राहिलो का मराठा बांधवाले आरक्षण भेटायला पाहिजे, पण दुसऱ्याच्या टाटातलं घेऊन नाही. कारण ऑलरेडी 52% लोकसंख्या आहे, महाराष्ट्रात 19% आरक्षण आहे आणि केंद्रात 27% आरक्षण आहे आणि त्याच्यात 3743 जाती आहे. आता त्या जाती 5000 झाल्या. समजलं का. महाराष्ट्रात ठीक आहे 346 जाती आहे ओबीसी मध्ये आणि एवढ्या मोठ्या जातीला ते 19% आरक्षण आहे. आणि मराठ्याचे एकूण महाराष्ट्रामध्ये 100च्या वर आमदार आहे. मग ते का करून राहिले. अनेक मराठा आमदार खासदार आणि उच्चवर्गीय मराठा समाजाला अजिबात वाटत नाही का आम्हाला कुणब्याचं प्रमाणपत्र भेटाव असं त्यानंच बोलून दाखवलं. का आम्हाला नाही वाटत म्हणते का आम्हाला ठीक आहे कुणब्याचं प्रमाणपत्र भेटाव आणि आम्ही अजिबात कुणब्यात जाणार नाही. म्हणजे काही लोकांना लाज वाटते. काही मनोज जरांगे पाटलाची स्टेटमेंट चुकीची आहे, त्यानं असं नाही बोलायला पाहिजे का. त्यानं असं वाक्य म्हटलं का मला बा ठीक आहे आम्हाला बा लायकी नसलेल्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागते. चुकीचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. ओबीसी समाजाला संविधानानं दिलेला अधिकार आहे का तुम्ही तुमचं आरक्षण घ्या. तिथून एखादा ओबीसी पोरगा कलेक्टर झाला आणि मराठा पोरगा डेप्टी कलेक्टर झाला तर तुम्ही असं कसं म्हणू शकता बा का ठीक आहे म्हणजे लायकी नसणाऱ्या माणसाच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागते. असं नाही आहे. तुम्ही ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहे. जेव्हा मुख मोर्चे निघाले या महाराष्ट्रात तेव्हा मुख मोर्चे निघाले तर ते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबईपर्यंतच होते, विदर्भात नाही. कारण विदर्भात इथं 1 ते 1.5% मराठा समाज आहे. आमच्या वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली ठीक आहे भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात 1-1.5%च्या वर मराठा समाज नाही आहे. त्याच्यामुळे इथं आंदोलन कसं करायचं मुख मोर्चाचं तर इथं मराठा, एक मराठा लाख मराठा या मोर्चामध्ये कुणबी सहभागी होते, त्याच्यात मी होतो. हे समजून घ्या. जर तुम्हाला हे समजत नसन म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी होतो. ठीक आहे सोबत होतो. एक मराठा लाख मराठाचा मोर्चा निघाला होता वर्धेत, तर वर्धेतले बंद कुणबी त्याच्या सोबत होतो. तेव्हाही सोबत होतो, आताही सोबत आहे. पण एवढं लक्षात ठेवा का दुसऱ्याच्या ताटात अर्धी भाकर आहे, त्याचीच भूक नाही चालली आणि तुम्ही त्याची भाकर ओढून खाताय तर हे संवैधानिक आहे का. हे तुमच्या तरी मनाला शोभते का हे पहा. म्हणून ठीक आहे या मराठा ठीक आहे या ओबीसी समाजात जाती कोणत्या येते त्या अभ्यासा. ठीक आहे याच्यात नावी येते, वढर येते VJNT ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे घिसड खाती येते, खाती येते, बहिरूपी येते, मसनजोगी येते. अशा सगळ्या जाती केंद्रात येते. राज्यात ठीक आहे राज्यातल्या जातीचा अभ्यास करा. म्हणून ठीक आहे कोणतंही ठीक आहे आपले मुद्दे मांडताना तथ्यपूर्णरित्या मांडले पाहिजे. मराठा समाज एकजूट झाला, खूप चांगली गोष्ट झाली. तुम्ही ताकद दाखवून राहिले, खूप चांगली गोष्ट आहे, मी त्याच्याशी सहमत आहे. पण मात्र मी कोणताही राजकीय माणूस नाही. मी तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगेन. या देशात जर दंगली घडून ठीक आहे लोकांचे घरं पेटून, दुकानं पेटून जर तुम्हाला असं वाटत असेल आंदोलन करून ठीक आहे दंगली पेटून आपल्याला आरक्षण मिळू शकते, हे चुकीचं आहे. आपल्याच लहान लहान पुराव्यावर, कोवळ्या पुराव्यावर पोलीस केसेस लागन आणि आयुष्यभर 20-20 वर्ष कोर्टाचे खेटे खा लागन. एकही नोकरी भेटणार नाही, परदेशात जाता येत नाही, विजा होत नाही, काही नाही होत आणि शिक्षणापासून ठीक आहे शिक्षण घेऊन त्याचा कवडीचाही त्याला फायदा होणार नाही. कोर्टाचे खेटेच खा लागन. आणि कोणी कोर्टात गेल्यावर भाऊ कोणी सोबत येत नाही 20 वर्ष, हे लक्षात ठेव जा. आपल्याच पैशानं केसेस भांडायला लागते. म्हणून कोणीही काहीही सांगितलं, मराठा बांधव असो का ओबीसी बांधव असो, या दोन्ही बांधवाला सांगून राहिलो का आपण या हिंसेत पडायचं नाही. आपल्या पुराणं हे ठीक आहे कोणाचे घरं पेटवायचे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं संवैधानिकरित्या एकही रक्ताचा थेंब न सांडवता आपल्या समाजाला आरक्षण मिळून दिलं, आपल्या समाजाव्यतिरिक्तही अनुसूचित जमातीलाही मिळून दिलं आणि वरून ओबीसीचं कलम बी टाकलं का या भारतातल्या SC ST व्यतिरिक्त अजून मागास प्रवर्ग आहे यांनाही ठीक आहे
आरक्षणाची गरज आहे, तर तेव्हा हे ओबीसी कोण होय म्हणे असे विचारणारे लोक टी कृष्णमाचारी होते का हे ओबीसी कोण होय म्हणे. तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी कोण होय हे समजून सांगितलं. तरी एक कलम 340 घुसाडून दिलं आणि त्याच्यानंतर भारताची राज्यघटना लागू झाल्यानंतर 40 वर्षांना आरक्षण भेटलं ओबीसीले. तरी ओबीसीला राजकीय आरक्षण नाही आहे, ठीक आहे, संसदेत नाही आहे. तर माय म्हणणं असं आहे का जर आरक्षण पाहिजे तर पहिले का पाहिजे ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. सगळ्यात पहिले आपण किती आहे हे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि आरक्षण कसं संवैधानिक मार्गातून मिळेल, आरक्षण संवैधानिक मार्गातून कसं मिळेल हे मी तुम्हाला, ठीक आहे, संविधानात कोणते मार्ग आहे आरक्षण मिळवून देण्याचे ते मी समजून सांगेन पुढच्या लेक्चरमध्ये. आता ठीक आहे, मराठा समाजाचा घात मिळालेलं आरक्षण कसं रद्द झालं हे समजून घ्या. मग आता लक्ष द्या, एवढ्याल्या सभा चालू आहे. बरोबर मराठा आरक्षणाचा विषय हा 2014 आला, 2019 आला आणि 2024 आला. तुम्हीच विचार करा का हे आरक्षण आपलं 5 वर्षांनाच कसं काय ते अनामनात काऊन नाही आरक्षणाचा विषय होत. आणि त्या अंतरवाली गावात जो लाठीचार्ज झाला, कोणाचं सरकार आहे, कोण आदेश दिले असन लाठीचार्ज करा. आणि अंतरवाली या लहानशाच गावात लाठी हल्ला कसा होऊ शकते. लहानसंच गाव आहे, काही खूप मोठं गाव नाही आहे. किती आंदोलन करते असन तिथं, आणि एवढूशा आंदोलन करत्यावर लाठी हल्ला अमानुष कसा होऊ शकते ह्याही गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून हे राजकीय लोक आपला तर फायदा त्याच्या स्वार्थासाठी करून घेत आहे का ह्या प्रश्न आपल्या मराठा बांधवाले आणि ओबीसी बांधवाले करणं गरजेचं आहे. म्हणून हे 2 कोंबडे भांडवाचे आणि तिसऱ्यानं मस्त मजा पाहिजे. चालू द्या तुमचं, चालू द्या, भांडा साल्याले. इकडं भुजबळ घेते त्याच्या सभा, इकडं जरांगे पाटील घेते त्याच्या सभा. आणि याच्यात फायदा कोणाचा, त्याचा. ह्या फायदा त्याला नाही झाला पाहिजे हे समजून घ्या. आपल्याला एकत्रपणे लढा लागन आणि एकत्रपणे लढून सगळ्यात पहिला मुद्दा असला पाहिजे आपला का जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. जर आपण किती आहे हे माहीत पडलं होतं तिथं कोर्टात भांडता येते त्याच्यासोबत. समजलं का. मग आता पहा, ठीक आहे, मराठा समाजाले आता जे मागं आरक्षण दिलं होतं 16% ते 13% ठीक आहे 13% कायम ठेवलं, ठीक आहे, हायकोर्टानं. तर त्याची प्रोव्हिजन इतिहास कसा आहे हे पहिले समजून घ्या. आता मोठ्याल्या सभा तर चालूच आहे, ठीक आहे. तर आता मराठा आरक्षणाचा इतिहास 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मराठ्यांना 16% आरक्षण दिलं. नारायण राणे कमिटी नेमली होती. आता नारायण राणे स्वतः मराठा, मुंबई हायकोर्टाने ते रद्द केलं, ठीक आहे. आता मुंबई नारायण राणे काही खूप हुशार गिशार आणि मुख्यमंत्री होता, पण त्याला जातीचा अभ्यास, त्याच्या ठीक आहे बॅकग्राऊंडचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. तर मुंबई हायकोर्टानं रद्द केलं. त्याच्यानंतर लगेच, ठीक आहे, काँग्रेसचं सरकार 14ले गेलं, काँग्रेस राष्ट्रवादीच होतं, आणि ठीक आहे त्याच 14ले भाजपा शिवसेनेचं सरकार आलं. तर तेव्हा प्रचंड मोठाले मोर्चे, मुक मोर्चे निघाले, ठीक आहे. आणि त्या मुक मोर्चात, ठीक आहे, एवढे महाराष्ट्रभर जवळपास, ठीक आहे, 57 मुक मोर्चे महाराष्ट्रात निघाले वेगवेगळ्या ठिकाणी. मोठाले मुक मोर्चे होते, ठीक आहे. आणि एवढे होते का लाखोचे, 1 मराठा लाख मराठा. आणि त्याच्यामुळे मग शेवटी सरकारले, ठीक आहे, वाटलं का मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागते. यासाठी न्यायमूर्ती MJ गायकवाड समिती नेमली आणि या समितीनं शिफारस केली का मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं पाहिजे. मग आता, ठीक आहे, मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमली आणि या समितीचं नाव ठेवलं राज्य मागासवर्गीय आयोग. 15 नोव्हेंबर 2018 महाराष्ट्राचे मुख्य सचिव DK जैन यांना हा अहवाल सादर केला. न्यायमूर्ती MJ गायकवाड समितीनं, हे हायकोर्टाचे न्यायाधीश होते, पहा, ठीक आहे, DK जैन यांना सादर केला. आता पहा, आता गेम कुठं आहे. आता कोणाच्या काळात झालं हे, BJP शिवसेनेच्या काळात, ठीक आहे. DK जैन यांना, आता हे तारीख पहा, आता हे तारीख लक्षात ठेव जा, पण याच्यानंतरचा आपण नंतरचा एक गेम पाहू, ठीक आहे. तो गेम लक्षात घ्या. आता 102वी घटना दुरुस्ती पहा. 102वी घटना दुरुस्ती, ठीक आहे, भारताच्या संसदेमध्ये 8 ऑगस्ट 2018 पारित झाली. आणि ही घटना दुरुस्ती काय म्हणते लक्ष द्या. आता 1900, ठीक आहे, ओबीसी कमिशन मंडल आयोग नेमलं केव्हा, तर मंडल आयोग नेमलं 1 जानेवारी, ठीक आहे, 1979, ठीक आहे, मंडल आयोगाची स्थापना झाली.
आता हे कोणाच्या काळात झाली? हे झाली मोरारजी देसाई सरकारनं. काँग्रेसनं हात नाही लावला. मोरारजी देसाईनं ओबीसीच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी मोठं कमिशन नेमलं. पी.बी. मंडल याच्या अध्यक्षतेखाली. तर याच्या शिफारशी आल्या. हे सरकार ठीक आहे, मोरारजी देसाई सरकार टिमिक 2 वर्ष ठीक आहे चाललं. जनता दला सरकार, हे सरकार पडलं, अल्पमतात आलं. आणीबाणीनंतर पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार आलं. त्यानं मंडल आयोग नेमला आणि मंडल आयोग म्हणते का भारतामध्ये ओबीसीच्या 3743 जाती आहे. त्याच्यात 2000 काही जाती अति मागास आहे. ठीक आहे, 3743. आता 5000च्या वर हा आकडा गेला आहे. त्याच्यात आता लक्ष द्या, 1 जानेवारी ठीक आहे 1900 ठीक आहे 1 जानेवारी 1900 ठीक आहे 1 जानेवारी ठीक आहे 1989 ठीक आहे 1989 व्ही.पी. सिंग सरकार आलं. व्ही.पी. सिंगनं अजिबात माझं सरकार पडलं तरी 72 पण मात्र मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय ठेवणार नाही असा निर्णय दिला. आणि या व्ही.पी. सिंग सरकारले 85 बीजेपीचे खासदार निवडून आले होते. 85. आणि ते जे सोमनाथवरून ठीक आहे रथयात्रा काढली होती. लगेच रथयात्रा काढल्याबरोबर निवडणुकीत 2 खासदारावरून 85 खासदार झाले आणि व्ही.पी. सिंगले पाठिंबा दिला. पण व्ही.पी. सिंगनं ओबीसी आरक्षण दिलं म्हणून व्ही.पी. सिंगचा पाठिंबा काढला आणि सरकार अल्पमतात आलं. व्ही.पी. सिंग पल्ला. पण व्ही.पी. सिंग आरक्षण देऊन गेला 27% मंडल आयोगाप्रमाणे. मधात ठीक आहे या 10 वर्षाच्या मधात 4 वर्ष इंदिरा गांधी पंतप्रधान राहिल्या, 5 वर्ष राजीव गांधी राहिला. पण राजीव गांधीने हात लावला नाही, इंदिरा गांधीने हात लावला नाही. आणि ओबीसीले आरक्षणाचा विषय आला तर बीजेपीनं डायरेक्ट पाठिंबा काढून टाकला आणि सरकार पाळलं. म्हणजे आपल्या ठीक आहे या दोन्ही सरकारनं ओबीसीच्या ठीक आहे आरक्षणाले अजिबात हात लावला नाही. काऊन लावला नाही ते समजून नाही राहिलं. आता कुठं राहुल गांधी ठीक आहे हे जे पैदल यात्रा घेऊन काढली तेव्हा कुठं आता विचारला प्रश्न पत्रकारानं. एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणे का ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. हा मुद्दा काँग्रेसनं पेंडिंग ठेवला. हे चुकीचं केलं, हे मान्य केलं चांगली गोष्ट आहे. तर असं झालं आणि त्याच्यानंतर ठीक आहे लगेच 90ले जसं आरक्षण दिलं 90ले 1990ले इंदिरा साहनी नावाच्या बाईनं केस टाकली का ओबीसीले हे आरक्षण एवढं कसं, हे आरक्षणाची समानतेच्या तत्वाचं उल्लंघन होऊन राहिलं. ठीक आहे राज्यघटनेतलं कलम ठीक आहे 16 आणि 15 याचं उल्लंघन होऊन राहिलं. त्याच्यामुळे ठीक आहे तिनं सुप्रीम कोर्टात केस टाकली. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी केसमध्ये निकाल दिला का कोणत्याही राज्य आणि केंद्र सरकारने 49.5% वर आरक्षण देऊ नये आणि वारंवार त्याचाच रेफरन्स देते. आता ठीक आहे पण सुप्रीम कोर्टानं त्या इंदिरा साहनी केसमध्ये आदेश दिला होता का तुम्ही एक मागासवर्गीय आयोग कायमस्वरूपी स्थापन करा. तर त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ठीक आहे ओबीसी आयोगाची स्थापना झाली. पण त्याला संविधानात कुठंच नमून ठीक आहे त्याची तरतूद केली नव्हती. त्याला संवैधानिक दर्जा दिला नव्हता. म्हणून आता 102वी घटना दुरुस्ती भारताच्या संसदेत मांडली, पारित केली आणि ओबीसी या मागासवर्गीय आयोगाला ओबीसी ठीक आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला 8 ऑगस्ट 2018 रोजी. कोण ठीक आहे कोण आता दिला. ठीक आहे आतापर्यंत याले असाच इल्लीगल बिना कायद्यानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ओबीसी आयोग त्याचं काम चालू होतं. पण त्याच्या शिफारशी स्वीकारल्या तर स्वीकारल्या नाही तर नाही स्वीकारल्या. कारण त्याच्याबाबत कोणताही कायदा नव्हता आणि संविधानात तरतूद नव्हती. आता 102 पण त्याच्यात काय म्हणलं लक्ष द्या. 1993ले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ठीक आहे ओबीसी आयोग झाला. आणि याच्यात पाहता याच्यात खोट पहा. आता हे पहा मराठा समाज ठीक आहे बांधव जी आहे ते तुम्ही तुमचं आरक्षण स्टँड काऊन नाही होऊन राहिलं. सुप्रीम कोर्ट खारिज काऊन करते तिथं पहा. त्याच्यात 338 ब ठीक आहे हे एक कलम जोडलं. याच्यात म्हणते का केंद्र सरकारलेच मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे मागासवर्गीय आयोग कोणत्या मागासवर्गीय आयोग स्थापन करायचा आहे अधिकार आहे हा केंद्र सरकारलाच राहील. आणि त्याच्यानंतर कलम 300 आता इथं खोट आहे. कलम 342 हे एक नवीन कलम जोडलं. सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास जाती कोणत्या हे ठरवण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला राहील. कोणाला राहील? केंद्राला. आता इथं पहा इथंच खुटी आहे. हे तारीख पाहिजे. 102 घटना दुरुस्ती संसदेत मंजूर झाली. ओबीसी आयोगाला ठीक आहे ओबीसी कमिशनला ठीक आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला
सरळ दर्जा भेटला, राष्ट्रीय दर्जा दिला. कारण हे ओबीसी आयोग ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं स्थापन झालं होतं, त्याला संविधानिक दर्जा नव्हता. पण त्याच्यात एक कलम जोडलं मोदी सरकारनं का याच्यानंतर कोणत्या जाती मागास आहे, कोणत्या जाती मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर हे ठरवण्याचा अधिकार फक्त केंद्राला आहे. कोणाला आहे? केंद्र सरकारला आहे, तो राज्य सरकारले नाही. मग आता एवढं सांगितल्याच्या नंतर आता इथं पहा गेम कसा आहे. आता इथं ठीक आहे, आता इथं पहा, आता तारीख लक्षात ठेव जा. तारीख किती आहे? ऑगस्ट 2018 मध्ये ठीक आहे ह्या केंद्रानं कायदा केला. आता तुमचा गेम पहा कुठं झाला. 15 नोव्हेंबर 2018 ठीक आहे सरळ पहा तोपर्यंत ठीक आहे 2000 लक्ष द्या 2017 शिफारशी तयार झाल्या होत्या. MG गायकवाड समितीच्या शिफारशी 2017 तयार झाल्या, पण 1 वर्ष त्या घेतल्याच नाही. आणि ठीक आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव DK जैन यांना नोव्हेंबर 2018 सादर केल्या. बरोबर इलेक्शन 2019चं इलेक्शन 1 वर्ष आता ठीक आहे 7-8 महिने टाइम आहे रे बा. मग 30 नोव्हेंबर 2018 महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये बिना चर्चेनं मंजूर केलं विधेयक. आणि 13% ठीक आहे 16% आरक्षणाची तरतूद केली मराठा समाजाला. मराठा समाजाला किती आरक्षण? ठीक आहे मराठा समाजाला 16% आरक्षण. मग आता 30 डिसेंबर आता पहा आता पुन्हा गेम. बरं आता हे मराठा समाजाला आरक्षण भेटलं, बऱ्याचशा हायर एज्युकेशन त्याच्यामध्ये पोरं लागले ठीक आहे, PSIच्या नोकरीवर लागले, कोणी लोक MPSC राज्यसेवेतून सिलेक्ट झाले, त्या पोरायला वापस काढलं रे ह्या आदेश आल्यामुळे. पण आता याच्या विरोधात याचिका कोर्टात दाखल केली, तर तो ओबीसी नव्हता आणि तो साथी कोणाचा होता हे पहा. ठीक आहे 3 डिसेंबर 2018 रोजी डॉक्टर आंबेडकर ॲडव्होकेट असोसिएशनचा अध्यक्ष डॉक्टर जयश्री लक्ष्मण पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टानं ती याचिका ठीक आहे म्हणजे त्याच्यावर निर्णय दिला आणि ठीक आहे हे जे 16% आरक्षण आहे हे 13% कायम ठेवलं. त्याच्यात आता लक्ष द्या ठीक आहे नोकऱ्यामध्ये 12%, सरकारी नोकऱ्यामध्ये 13% आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 12% असं आरक्षण कायम ठेवलं. कुठं? मुंबई हायकोर्टात. आता हे याच्या विरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात कोण घेऊन गेलं? तर हेच घेऊन गेले. आता ह्या वेळे जयश्री पाटील आणि त्याचे मिस्टर सदावर्ते. आता सदावर्ते कोणासोबत राहते हे तुम्हीच पहा, मला काही सांगायची गरज नसली पाहिजे. समजून राहिलं का? ठीक आहे आता सत्तेत कोण बसलाय ते पहा. आणि तुम्हाला जर वाटते का हे आरक्षण देईन आणि एकनाथ शिंदे साहेब आहे सध्या सत्तेत बसून, तेही मराठा आहे, त्याला वाटते मराठीला आरक्षण भेटलं पाहिजे, पण चाबी मात्र कोणापाशी आहे हे समजून घ्या. बिना चाबीनं ठीक आहे हे तर माईकमध्ये का बोलते आणि तिकडं पत्रकार परिषद चालू असताना का बोलते ठीक आहे, तर ते तुम्हीच पहा. आता जिथं अंतरवालीले जेव्हा ठीक आहे लाठीचार्ज झाला तेव्हा का बोलले हे तुम्हीच पाहिलं, ते व्हिडिओ व्हायरल झाले त्याचे, मला काही सांगायची गरज नाही आहे. म्हणून हे राजकीय लोक आपल्या ओबीसी बांधव आणि मराठी बांधवाचा असाच राजकीय फायदा घेतात. आपल्या पोराच्या हातून दंगली घडून आणतात, आपल्याले ठीक आहे उद्विग्न करतात दंगली पेटवण्यासाठी, आणि नुकसान आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं होते. पाया पडून ठीक आहे अशा कोणाचेही घरं दारं दुकानं जाऊ नका. यांना आरक्षण मिळणार नाही, उलट आपल्यावर पोलीस केसेस लागेल. समजलं का? आणि इथं जे सभा झाली त्याच्यात मला ट्रोल केलं का कराय मास्तर सभा घेऊन राहिला बा, तर मी सभा नव्हतो घेऊन राहिलो. मला त्यानं सांगितलं, मी तिथं गेलो, मी तिथं माझं मत मांडणार होतो. ठीक आहे मराठवाड्यात इक्वली मराठा आणि ओबीसी समाज आहे. मराठा मोठ्याल्या सभा घेत आहे म्हणून ओबीसीच्या सभा तिथंही ठीक आहे विरोध म्हणून त्याच्या विरोधात उभे राहत आहे, आपलं आरक्षण गेलं नाही पाहिजे म्हणून. तिथं ठीक आहे अशी एक कॉम्पिटिशन तयार झाली म्हणून तिथं सभा गाजून राहिल्या. आमच्या विदर्भामध्ये 1-1.5-2% मराठा आहे, त्याच्यामुळे विषयच नाही आहे. आणि ह्या सभेचं नियोजन नाही, काही नाही, डायरेक्ट रेडीमेड माणसं आले, पेंडॉल उभा केला ठीक आहे, सगळ्या खुर्च्या टाकल्या. आणि ज्या स्थानिक लोक आहे का जे लोक जुळवणार आहे त्या लोकांना विचारातच घेतलं नाही, त्याला सोबत घेऊन मिटिंगा घेतल्या नाही. आम्ही विद्रोही साहित्य संमेलन वर्धेत भरवलं, अख्खं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मागचं फेल पाडलं, तर आमची
5 महिन्याची तयारी होती सलग, नुसतं त्याच्यावर काम करून राहिलो होतो. समजलं का? काम डेडिकेशननं करावं लागते. असं रेडीमेड आलं, ठीक आहे, काही माहीत नाही लोकायपर्यंत मॅसेज नाही गेला तर ती सभा फेल होणारच आहे. ठीक आहे. आणि सभा फेल झाली तर त्याच्यात माया काही बापाचं गेलं नाही का, म्या काही त्याच्यात, ठीक आहे, सभामध्ये इनिशिएटिव्ह घेतला नाही. म्या फक्त त्यानं म्हणलं का लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि माझा समाज आहे, मी ओबीसी बांधव आहे, माझ्या समाजाचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे, यासाठी माझी बाजू मांडणं ह्या मला संविधानानं अधिकार दिला आहे. जसा मराठा समाजाला दिला आहे का तुम्ही आंदोलनं करा, शांतता पूर्ण करा आणि आपली संवैधानिक बाजू मांडून आपलं आरक्षण घ्या. जसं तुम्ही करून राहिले तसं आमचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे. आणि आमचं आरक्षण आम्हाला संसदेत बी भेटलं पाहिजे आणि जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि आम्ही जेवढे आहे तेवढं आरक्षण आम्हाला द्यायला पाहिजे. तसंच मराठा बांधवाची जी समस्या आहे आरक्षणाची तेही सुटायला पाहिजे, पण संविधानाच्या मार्गात राहून. समजलं का? कारण ठीक आहे, दंगली बिंगली करून आणि लोकांच्या घरं जाऊन आपले पोरं बर्बाद होईन, पुढच्या पिढ्या बर्बाद होईन, हे लक्षात ठेव जा. आपले पोरं शिकले पाहिजे, मोठे झालं पाहिजे, हे मी वारंवार सांगतो. आणि याच्यानंतर तुम्ही आता लक्षात घ्या का हे कोणाची प्लॅनिंग आहे, का आहे, छटाकभर लहानशा अंतरवाली गावात कशी दंगल होऊ शकते, एवढी ठीक आहे, कशी लाठीचार्ज होऊ शकते. ह्या आता बीडमध्ये दंगल झाली त्याची, ठीक आहे, ATSनं तपासणी करण्याची आदेश दिले मुख्यमंत्री साहेबांनं. हां, ठीक आहे, असं नका करू पाया पडून. ठीक आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहे आणि मराठी समाज, ठीक आहे, मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजाचा वंशज आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाया पडून सांगतो असं काही करू नका. ठीक आहे, मोजून मराठा कुणबी मराठा अशा 6 जाती टाकल्या आहेत त्याच्यात. ठीक आहे, आरक्षण कसं देता येते हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणारच आहे. तर ह्या गेम आहे म्हणजे 8 ऑगस्टले हे घटना दुरुस्ती होऊ दिली. 8 ऑगस्टले हे बघा, आता हे 8 ऑगस्टले घटना दुरुस्ती होऊ दिली आणि तुम्हाला आरक्षण दिल्याची तारीख पहा. ठीक आहे, तुम्हाला आरक्षणाची तारीख पहा 30 नोव्हेंबर 2018. 8 ऑगस्टले ते घटना दुरुस्ती होऊ दिली का. ठीक आहे, मागास जाती ठरवण्याचा अधिकार हा केंद्राला आहे, राज्याला नाही. हा अधिकारच राज्याचा काढून घेतला मोदी बापूनं. तर तुम्हाला आरक्षण भेटन कसं आणि सुप्रीम कोर्टात स्टँड राहीन कसं हे सांगा. म्हणून सुप्रीम कोर्टानं खारिज केलं. म्हणजे पहिले तो कारभार करून घेतला आणि मग तुम्हाला इकडं आरक्षण दिलं. हे गेम, ठीक आहे, सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. जे त्याचे अभ्यासक आहे, जे लोक वारंवार त्याच प्रक्रियेत असतात, त्याच्या लक्षात येते. म्हणून मराठा बांधवांनो, माझा वैयक्तिक द्वेष तुमच्याशी काही नाही. ठीक आहे, माझे क्लास नका लावू. ठीक आहे, कराय मास्तर जातीवादी आहे, मी कधीच जाती, मी संविधानात राहून तुमचे हक्क, तुमचे राईट समजून सांगतो. तुम्हाला या बंद्या भारतात कोणीच आरक्षण कसं मिळेल हे समजून नाही सांगणार, पण मी सांगेन, कारण मला वाटते तुम्हाला भेटलं पाहिजे आणि भेटून टिकलं पाहिजे. नाही तर आरक्षण दिलं पण टिकलं नाही. हे मी सांगेन. म्हटलं 3 दिवस झाली महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चा चालू आहे. 3 दिवस लगातार कोण्याच आमदारांनी सांगितलं नाही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल. कोणीच सांगू नाही शकलं. काहून? तर त्याचा अभ्यास पाहिजे ना. ठीक आहे, अभ्यास असेल तर समजून, नाही तर का भेंड येते काय. आणि ज्याला माहीत आहे का आरक्षण कसं भेटू नाही द्यायचं, ते बरोबर काड्या करू ते सत्तेत बसले 3% लोक. आणि ते आपल्याला तुतारीचे ढोसे देत जाते आणि उकसवत जाते आणि आपण भांडत जातो कोंबडे एकामेकाच्या उरावर जाऊन. म्हणून हे समजून घ्या आरक्षण कसं मिळेल. ठीक आहे, बिलकुल तुमचा, ठीक आहे, हक्क आहे आरक्षण मागण्याचा. पण आपले पोरं त्याच्यातून, ठीक आहे, जातीय दंगली नाही पेटल्या पाहिजे, आपले पोरं त्या मार्गाने नाही गेल्या पाहिजे, याची काळजी घ्या. कारण आपल्याच पोराचं भवितव्य याच्यातून खराब होईल. मग आता सुप्रीम कोर्टानं काऊन खारिज केलं, का मुद्दे मांडले सुप्रीम कोर्टानं हे पहा, मी समजून सांगतो. ठीक आहे, BBC मराठीवरून मी काही डाटा घेतला आहे. ठीक आहे, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल का नाकारला. ठीक आहे, त्याची एक न्यूज आली होती. तर ठीक आहे, मराठा समाजाचे ज्यामुळे आरक्षण रद्द झाले तो इंदिरा साहनी खटला काय होता ते तुम्हाला सांगितलंच. इंदिरा साहनी खटल्यात 49.5% वर आरक्षणच देता येत नाही राज्याला आणि केंद्राला. पण आता 10% आरक्षण EWS ज्यानं आरक्षण मागितलं नाही, जे मागून राहिले मराठा बांधव त्याला आरक्षण नाही, ज्यानं मागितलं नाही त्याला जनरल कॅटेगरीत 10% आरक्षण दिलं आणि तुम्हाला स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून आरक्षण दिलं, ते खारिज केलं. ह्या गेम समजून घ्या.
का ज्यानं मागितलं नाही त्या उच्चवर्गीय लोकांना 10% आरक्षण आहे. मग आता त्याच्यात लक्ष द्या, त्याच्यात आता मराठा बांधव बी येऊ शकते. 10% आरक्षण हे मराठा बांधवाले लागू आहे. तर 2016 पासून आहे, 14 पासून ठीक आहे, 2016 पासून मराठा समाजाने राज्यभर मूक मोर्चे काढायला सुरुवात केली. फडणवीस सरकारच्या काळात 57 मोर्चे निघाले. या मोर्चांनी राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघाले. मूक मोर्चाचे हे वादळ ऑगस्ट 2017 मध्ये संपले. कारण फडणवीस सरकारनं ठीक आहे कमिटी नेमली होती गायकवाड. त्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण सुरू केले. या आयोगाचे अध्यक्ष SB मशे 2018 साली निधन झाले. त्याच्या जागी गायकवाड समिती नियुक्त केली. पहिले मशे होते, मग त्यांचं निधन झाल्यामुळे MG गायकवाड नेमले. गायकवाडच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात आलं. 15 नोव्हेंबर 2018 साली 9 जणांची सदस्याची समिती होती. 5000 पानाचा अहवाल ठीक आहे. 30 नोव्हेंबर 2018 साली हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा कायदा केला. ठीक आहे. गायकवाड समितीने अहवालात दिलेली निरीक्षणे आता पहा. मराठा आरक्षण देण्यासाठी पुरेशी नसलेली सुप्रीम कोर्टाने म्हणजे जे निरीक्षण केलं गायकवाड समितीनं, हे निरीक्षण आरक्षण देण्यासाठी पुरेसं नाही, माहिती पुरेशी नाही. त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही गायकवाड समितीच्या शिफारशी ठीक आहे लागू करू शकत नाही आणि आरक्षण देऊ शकत नाही असं सांगितलं. महाराष्ट्राचे आता तिथं ठीक आहे सदावर्ते साहेबाच्या वतीनं केस भांडली. सदावर्ते साहेब स्वतः भांडले मराठ्याच्या विरोधात. आणि हे सदावर्ते कोणाकडून राहतात हे तुम्ही समजून घ्या. कोणत्या बाजू कोणते मुद्दे मांडतात हे समजून घ्या. हे समजणं आवश्यक आहे. हे आरक्षण रद्द करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची निरीक्षण नोंदवली. इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार दिला. मराठा समाजाले ठीक आहे 13% आरक्षण दिल्यामुळे हे महाराष्ट्राचं आरक्षण 52 वरून डायरेक्ट गेलं 65%वर. आणि 65% आरक्षण गेल्यामुळे 50% मर्यादा ओलांडता येत नाही. तिथे एक पॉईंट कट झाला. मराठा समाजाला आरक्षणाअंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजाला शैक्षणिक सामाजिक मागास ठरवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. म्हणजे मराठा समाजाला आरक्षणात आणण्यासाठी मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे असं ठरवता येत नाही म्हणते. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत मागास वर्गातून ठीक आहे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून आरक्षण दिले ते असंवैधानिक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने मराठांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं. त्या गायकवाड समितीच्या अहवालात दिलेली निरीक्षणे मराठा आरक्षण देण्यासाठी पुरेशी नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हणलं. ठीक आहे. म्हणजे जी निरीक्षणे नोंदवली आहे गायकवाड समितीनं ते आरक्षण देण्यासाठी पुरेशी नाही. मग आता लक्ष द्या त्याच्यानंतर समोर का म्हणते पहा. यात गायकवाड समितीने 3 शिफारशी अधोरेखित केल्या. मराठी समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा कारण शासकीय व निमशासकीय सेवेत पुरेसं प्रतिनिधित्व नाही. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे राज्यघटनेच्या कलम 15(4) व 16(4) मधील तरतुदीनुसार ठीक आहे आरक्षणाचे फायदे घेण्यास ते पात्र ठरतात. ठीक आहे. असं कोण म्हणे. ठीक आहे. असं म्हणे गायकवाड समिती. मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळेच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण व अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल. या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या. सुप्रीम कोर्टानं का फेटाळलं. आता लक्ष द्या. राज्य सरकार आणि हायकोर्टाने गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. गायकवाड समितीने जाहीर केलेल्या सुनावण्या शपथपत्रे शासकीय आणि खाजगी आकडेवारी काही संस्थांची मदत घेऊन अहवाल तयार केला. 1955 पासून 2018 पर्यंत मंडल आयोग बापट आयोग व मराठा समाजाच्या प्रगत असल्याचे निष्कर्ष मंडल आयोग बापट आयोग यांनी मराठा समाज प्रगत असल्याचं ठीक आहे निष्कर्ष काढले होते. राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास ठरवण्याचा नकार दिला. राज्य मागास आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवण्याचा नकार दिला. पण गायकवाड समितीने मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवला. ह्या सगळ्या समितीनं मराठा समाज मागास आहे हे ठरवण्यास विरोध दर्शवला. पण गायकवाड समिती म्हणते का मागास आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करताना सविस्तर कारणमीमांसा केली. आता पहा सुप्रीम कोर्टानं का बरं खारिज केलं. तर खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यामध्ये 48% पैकी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व ठीक आहे. ज्या जनरल कॅटेगरीत महाराष्ट्रात ज्या जनरल कॅटेगरीत 48% नोकऱ्या आहे त्याच्यापैकी 33.23% नोकऱ्या मराठा समाजाला आहे असं ठीक आहे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे. आणि गायकवाड आयोगाने मात्र हे 11.86 आकडे दाखवले. हे चुकीचं आहे म्हणते सुप्रीम कोर्ट.
खुल्या प्रवर्गापैकी IAS म्हणजे कलेक्टरमध्ये 15.52%, IPS मध्ये 27.85% आणि IFS मध्ये 97% मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे. मराठा समाजाच्या लोकसंख्येनुसार प्रशासकीय पातळीवर त्यांचं प्रतिनिधित्व जास्त आहे. ठीक आहे, प्रशासकीय पातळीवर IAS, IPS आणि IFS सारख्या पोस्टमध्ये सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आहे. ठीक आहे, या निष्कर्षावरून मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणून राहिलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर पहा हे सगळे ठीक आहे. मात्र सरकारने 16% आरक्षणाच्या मागणीत मुंबई हायकोर्टाने गायकवाड अहवाल ठीक आहे आयोगाच्या अहवालामध्ये ठीक आहे नुसार बदल केला व 16 ऐवजी सरकारी नोकरीत 13 आणि शिक्षणात 12% आरक्षण दिलं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी पहा इंदिरा साहनी प्रकरणात आणीबाणीची परिस्थिती सांगून आरक्षण देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात हे नियम उल्लंघन 50% हे आरक्षण वाढवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टात सांगितलं. 50%पेक्षा जास्त का द्यावे याबाबत कोणताही निष्कर्ष गायकवाड समितीनं दिलेला नाही. मराठा समाज का मागास आहे हे प्रूव्ह गायकवाड समिती करू शकली नाही. राज्य शासन सुप्रीम कोर्टात प्रूव्ह करू शकलं नाही. तामिळनाडूमध्ये ठीक आहे आरक्षण किती आहे? 69% आरक्षण आहे तामिळनाडूमध्ये. किती टक्के? 69. ठीक आहे, आणि आता बिहारमध्ये 75% आरक्षण झालं. तुम्ही विचार करा, एवढं आरक्षण आहे तर तिथं आरक्षण कसं दिलं? तर त्या राज्य सरकारनं ज्या समाजाला ते आरक्षण वाढवून दिलं तिथं जेव्हा ते सुप्रीम कोर्टात गेलं तर सुप्रीम कोर्टानं ठीक आहे सुप्रीम कोर्टात तिच्या राज्य सरकारनं त्या जाती अति मागास आहे हे कॉन्फिडंटली बाय ठीक आहे डाटा घेऊन प्रूव्ह केलं. तेव्हा सुप्रीम कोर्टात त्याचं आरक्षण स्टँड झालं. तामिळनाडूमध्ये 69, बिहारमध्ये 75% आरक्षण तिचं राज्य सरकार देऊ शकते. तर आपल्या राज्य सरकारले द्यायचं नाही आहे. समजलं का? द्यायचं नाही आहे. द्यायचं असतं तिथं काही करून स्टँड बाय केलं असतं. पण हे अधिकारच राज्याचे काढून घेतले 102व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि केसही कोण दाखल केली तर जयश्री पाटील यांनी, ज्या सदावर्तेच्या पत्नी आहे. मग त्या कोणासोबत काम करते हे तुम्हीच पहा आणि तारखा पहा. ठीक आहे, तिकडं संसदेत तो कायदा झाला, राज्याचे अधिकार काढून घेतले आणि त्याला माहीत होतं का हे सुप्रीम कोर्टात आरक्षण स्टँड होणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला भेटलेलं आरक्षण ह्या सरकारनं या हातानं दिलं आणि त्या हातानं गुपचाप काढून घेतलं. सुप्रीम कोर्टात स्टँड होणार नव्हतं हे त्याला माहीत होतं. ठीक आहे, म्हणून आता मग का करायचं बा? तर मागूनच राहिले तर कुणब्याचं प्रमाणपत्र द्या. नसन दाटे तर ठीक आहे पहा लेखाले मराठा असं तर कुणबी करा. पण असं केल्यानं काय होईल का समाजात दुफई निर्माण होईल आणि OBC वर्सेस मराठा बांधव एकमेकाच्या विरोधात उभे राहील आणि हे लोक आपली 2024ची इलेक्शनची राजकीय पोळी भाजून चालले जाईल आणि आपला फायदा करून पुन्हा सत्तेत येईल आणि पुन्हा आपल्याला हे असेच कोंबड्यासारखे भांडवत राहील. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हेच मला सांगायचं होतं. माझी बाजू मांडण्यासाठी माझे चॅनल सक्षम आहे. मला कोणत्या स्टेजवर जायची गरज नाही. पण ठीक आहे त्या राजकीय लोकायले ठीक आहे तिथं जाऊन त्याची लायकी मी दाखवून दिली असती. मला बोलायला वेळ दिला नाही. ठीक आहे, काही लोक तिथं स्टेजवर हसून राहिले होते. ठीक आहे, वर्धेतलेच त्याला असं वाटून राहिलं होतं का बरं झालं लोक आले नाही. कारण कदाचित नागपूरवरून त्याला आदेश आला असन का तुम्ही काही लोक घेऊन येऊ नका. ठीक आहे, जाऊ द्या लेखाले. ठीक आहे, म्हणजे एकच ठीक आहे इकडं ठीक आहे इकडं मोर्चावर ठीक आहे लाठीचार्ज करायचा. तिकडं सत्तेतलाच माणूस ठीक आहे OBCचे मोठाले भव्य दिव्य मोर्चे घेते आणि इकडं ठीक आहे मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील लढून राहिले. 100च्या वर मराठा आमदार आहे पण एकही आमदार मराठ्याच्या बाजूनं उभा नाही आहे. ठीक आहे, आता काहीतरी आता ते क्षीरसागर जे आहे आमदार शरद पवार गटाचे त्याचं घर पेटवलं तर ते स्वतः म्हणते का माझं घर मराठा बांधवांनी पेटवलं नाही, भलत्याच कोण्या तरी माणसांनी पेटवलं. मग त्याची जे चार्जशीट आहे ज्याच्या विरोधात जे CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सापडले अटक केले त्याचे नावं जाहीर करा ते कोण्या जातीचे आहे. ठीक आहे, कारण असं जर करून ठीक आहे म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे पहा राजकीय लोक किती असतात बदमाश. हे राजकीय लोक ठीक आहे आपलं मराठा समाजाचं वोटिंग खराब होऊ शकते. समजलं का? म्हणून सरळ विधानसभेमध्ये सर्रास खोटं बोलतात. असं बोलू नका. ठीक आहे, जे लोक आहे तुम्ही मग लोकांसमोर सांगा का हे नावं याच्यावर FIR गुन्हा दाखल झाला आहे आणि यांनी माझं घर पेटवलं आहे हे या समाजाचे दाखवा. मग तुम्ही म्हणता काय ठीक आहे ते मराठा बांधव नव्हते.
म्हणून पाया पडून सांगतो, ठीक आहे, हे जे अशा घटना होऊन राहिल्या, बीडले झाली, ते घरं पेटवले, असं काही चुकीचं करू नका. आपले पोरं शिक्षणात आहे, शिक्षणानं भलं होते. हे लोक असेच आपल्या पोराला भिडवतात. ब्राह्मणाचे पोरं कधीच असे घरं पेटवत नाही, दंगलीत राहत नाही. त्याचे पोरं ठीक आहे मस्त फॉरेनमध्ये एज्युकेशन घेतात, हायर एज्युकेशनमध्ये टॉप लेवलले राहतात. आणि आपणच साले आपण आपल्याच लोकांचे घरं पेटवतो आणि बर्बाद होतो आयुष्यभरासाठी. म्हणून ठीक आहे, अशा मार्गानं आपल्याला आरक्षण मिळणार नाही. ते आरक्षण संवैधानिक मार्गानं मिळवू, त्यासाठी एकत्रपणे लढू. पुढचा व्हिडिओ राहील का आरक्षण कसे मिळवावे मराठा समाजाने संविधानाच्या चौकटीत राहून. तर तो पुढचा व्हिडिओ घेतो. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.